बियॉन्ड बेसिक लर्निंग या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण जे टीबीच्या बाबतीमध्ये जे इंडियामध्ये सध्या टीबीचं प्रमाण जे जास्त आहे त्यासाठी गव्हर्नमेंटचं जे इनिशिएटिव्ह आहे किंवा एंडेमिक टीबी म्हणजे 2025च्या एंडपर्यंत जो एपिडेमिक टीबी आहे भारतामध्ये तो कमी करायचा, तर त्या पार्श्वभूमीवर सर्व सरकारी दवाखान्यामध्ये किंवा इतर ठिकाणी ट्रूनॅट ही मशीन सध्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध केलेली आहे। पण काही वेळेस असे होतं किंवा ट्रूनॅट मशीनमध्ये इनव्हॅलिड रिपोर्ट येतात। तर इनव्हॅलिड रिपोर्ट आल्यानंतर त्याचं सोल्युशन काय करायचं आणि त्याचे जे काय प्रॉब्लेम्स आहेत इनव्हॅलिड रिपोर्ट यायचे तर ते आपण कसं सॉल्व्ह करू शकतो, तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आपल्याला जे पार्ट्स आहेत ट्रूनॅट मशीनचे ते तर आपल्याला माहितीच असतील की हा जो पार्ट्स आहे तो DNA एक्स्ट्रॅक्ट करायचा पार्ट आहे आणि हे जे मशीन आहे ते जनरली PCR रन करते। तर जनरली इनव्हॅलिड रिपोर्ट जो येतो ते त्यासाठी दोन्ही मशीन रिस्पॉन्सिबल असू शकतात, पण कधी कोणती रिस्पॉन्सिबल असते त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ। तर जी आपली DNA एक्स्ट्रॅक्टची मशीन आहे जर त्यामध्ये काय प्रॉब्लेम असेल तर त्यामध्ये ज्यामुळे इनव्हॅलिड रिपोर्ट येऊ शकतो तर त्याचं पहिलं एक कारण असू शकतं ते म्हणजे की जो आपला सोल्युशनचा पार्ट आहे DNA एक्स्ट्रॅक्टच्या मशीनच्या पाठीमागे जो आहे तो, तर त्यामध्ये एकतर सोल्युशन्स कमी झालेला असेल किंवा संपलेला असेल किंवा कधीकधी असं असतं की जे 50 सायकलचं सोल्युशन आहे तर काही वेळेस ते थोडंसं कमी प्रमाणात आल्यामुळे तर ते सोल्युशन कमी पडतं, त्याच्यामुळे जे DNA एक्स्ट्रॅक्टची प्रोसेस आहे त्यामध्ये प्रॉब्लेम निर्माण होते आणि DNA एक्स्ट्रॅक्ट होतो पण तो प्रॉपरली होत नाही, त्यामुळे सुद्धा रिपोर्ट इनव्हॅलिड येतो। किंवा दुसरं कारण असं असू शकतं की त्यामध्ये जे का सोल्युशन आहे त्यामध्ये फंगल इन्फेक्शन येतं कधीकधी, म्हणजे फंगल जे आहे फंगस ग्रो होते त्या ह्याच्यामध्ये, मग फंगस ग्रो झाल्यामुळे सुद्धा जो रिपोर्ट आहे तो इनव्हॅलिड येऊ शकतो। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की न चुकता प्रत्येक वेळी जेव्हा आपण हा बॉक्स बदलतो आहे सोल्युशनचा तर त्यावेळेस आपली जी काही बफर रिसेट आहे तर बफर रिसेट करायला विसरायचं नाही। आणि जे 40-50 सायकल झाले असेल तर बफर जेव्हा रिसेट करता त्याची जी व्हॅल्यू आहे ती 0 करायला विसरायची नाही आणि त्याच्यानंतरच प्रोसेस करायची, म्हणजे आपल्याला कळेल किंवा किती सायकल झालेल्या आहेत। जनरली पॉसिबिलिटी कधी येते की जेव्हा सायकल्स ह्या 40च्या क्रॉस होतात, म्हणजे जनरली हा जो पॅक आहे तो 50 सायकलचा आहे आणि 40 सायकलच्या नंतर जनरली इनव्हॅलिड यायला चालू होते, तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे की हा पॅक ओपन करायचा आहे। मी या ठिकाणी एक ओपन करून ठेवलेला पॅक आहे, तर त्यामध्ये चेक करायचे आपल्याला किंवा सोल्युशन कोणतं संपलेलं आहे का। म्हणजे जनरली या ठिकाणी 3 पार्ट्स आहेत, ब्ल्यू, ग्रीन आणि ब्लॅक। तर पॉसिबिलिटी अशी असते की जनरली बी जो आहे ब्ल्यू कलरचा जो आहे तर त्याच्यामधलं बफर हे संपलेलं असतं किंवा जे फंगल ग्रोथ आहे तर जनरली ह्या बीमध्ये येते। तर आपल्याला चेक करायची की फंगल ग्रोथ आहे का किंवा सोल्युशन संपलेलं आहे का, ह्या दोन्हीपैकी एक पॉसिबिलिटी असू शकते इनव्हॅलिड येण्याची। तर सपोज फंगल इन्फेक्शन असेल तर आपल्याला हा बॉक्स रिप्लेस करायचा आहे आणि कंपनीला रिटर्न करायचा आहे आणि कंपनी आपल्याला नवीन बॉक्स देते। आणि जर सपोज सोल्युशन संपलेलं असेल तर आपल्याला हा बॉक्स बदलून नवीन बॉक्स लावायचा आहे। तर हे पॉसिबिलिटी आहे जे सोल्युशनमुळे होऊ शकते। तर दुसरं जे इनव्हॅलिड येण्याचं कारण आहे तर ते आहे PCR मशीनमध्ये। PCR मशीनमध्ये काय प्रॉब्लेम होऊ शकते की आपण सायकल रन झाल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे की PCR आहे याच्यामध्ये टेम्परेचर हाय जातं लो जातं, जी सायकल्स राहते PCRची, त्याच्यामुळे काय होतं की जो स्लायडर ग्लास आहे, अनेक जणांनी हा ज्यांनी ट्रूनॅटची मशीन वापरलेली आहे त्यांनी हा स्लायडर ग्लास पाहिला असेल, तर हा स्लायडर ग्लास आपल्याला ट्राय करायचा आहे की प्रत्येक 30 किंवा 35 सायकलनंतर बदलायचा आहे। म्हणजे फॉर एक्झाम्पल जरी तुमचा रिपोर्ट नॉर्मल येत असेल म्हणजे इनव्हॅलिड येत नसतील तरी प्रत्येक 30 सायकलच्या नंतर जर आपण रेग्युलरली हा स्लायडर ग्लास बदलला तर इनव्हॅलिड रिपोर्ट येण्याचे जे चान्सेस आहेत ते खूप कमी होतात। त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस 31 सायकल झाल्या म्हणजे आता हे जे PCR मशीन आहे ती 2 ट्रेची आहे, त्याच्यामुळे प्रत्येक ट्रेला एक स्लायडर ग्लास बसतो। तर न चुकता स्लायडर ग्लास हा 30 सायकलच्या नंतर बदलल्यास जो इनव्हॅलिड रिपोर्ट यायची जी शक्यता आहे ती खूप कमी होते। आता स्लायडर ग्लास बदलताना जर तुम्ही पाहिलं असेल कधी तर स्लायडर ग्लास जे आहे तर तुम्हाला मशीन चालू केल्याच्या नंतर जे आहे तर तुम्ही जी ट्रे आहे तो ट्रे आधी ओपन करायचा आहे आणि ट्रे ओपन केल्याच्या नंतर ज्या ठिकाणी आपण चिप ठेवतो टेस्टिंगची
तर त्या चिपच्या वरती हा स्लायडर ग्लास बसतो. तर आपल्याला काय करायचं आहे, किंवा एका सिरिंजच्या साह्यानं त्याला क्रॉस करून आपला स्लायडर जो असं क्रॉस करून त्याला स्लायडर ग्लासला एक होल असतं, त्या होलमध्ये ते टाकून आपला स्लायडर ग्लास बाहेर काढायचा आहे आणि नंतर आपल्याला नवीन स्लायडर ग्लास त्या ठिकाणी बसवायचा आहे. तर नवीन स्लायडर ग्लास बसवताना काळजी घ्यायची की हा जो स्लायडर ग्लास आहे तर त्याच्या दोन्ही बाजूला एक कोटिंग असते. तर दोन्ही बाजूची कोटिंग आपल्याला पहिल्यांदा काढायची आहे आणि नंतर आरामशीर आपल्याला काळजी एवढीच घ्यायची की ह्या ग्लासच्या या बाजूला किंवा या बाजूला टच झालं नाही पाहिजे. आणि आरामशीर दोन्ही कोटिंग काढल्याच्या नंतर आरामशीर आपल्याला या पोझिशनमध्ये, या डायरेक्शनमध्ये आपल्याला स्लायडर ग्लास वरच्या साईडला बसवायचा आहे आणि नंतर आपल्याला टेस्टिंग रन करायची आहे. जर तुम्ही या दोन्ही प्रोसेस केल्या तर तुमचं पॉसिबिलिटी आहे की जे इनव्हॅलिड रिपोर्ट येत आहे तो येणार नाही. दुसरं आणखीन एक पॉसिबिलिटी आहे जे अनेक इंजिनियरसुद्धा सांगतात की जर तुमची जी DNA एक्स्ट्रॅक्टची मशीन असेल, जर ते काही दिवस बंद असेल तर काय होतं की जी लाईनिंग आहे याची तर ती ड्राय होऊन जाते किंवा त्याच्यामध्ये डस्ट जमा होते. तर त्यावेळेस काय करायचं आपल्याला, किंवा पहिली एक सायकल आपल्याला रन करायची विदाऊट सॅम्पलची, किंवा ते जर शक्य नसेल तर आपण डिस्टिल वॉटरनंसुद्धा रन करू शकतो. आपल्याला कंपनीने या साईडचा एक असा एक पंप दिलेला असतो, प्रत्येक बॉक्समध्ये एक येतो, तर तो आपण यूज करायचा आहे. आणि त्याच्या जे या ठिकाणी आपण सोल्युशन वापरतो त्या ठिकाणी आपल्याला डिस्टिल वॉटर थोडंसं घ्यायचं बॉक्समध्ये आणि सेटिंगमध्ये जाऊन त्याला फ्लश करायचं आहे. आणि फ्लश झाल्याच्या नंतर आपल्याला प्रोसेस पहिल्यापासून करायची आणि नंतर सॅम्पल रन करायचं आहे. मग ह्या जर ज्या पॉसिबिलिटी आहेत की ज्याच्यामुळे आपला रिपोर्ट इनव्हॅलिड येतो, तर या जर पॉसिबिलिटी आपण जे प्रॉब्लेम येत आहे जर ते आपण दूर केले तर इनव्हॅलिड रिपोर्ट याची जी शक्यता आहे ती खूप कमी होते. तर आता आज आपण यामध्ये पाहिलं आहे की इनव्हॅलिड रिपोर्ट कसा आल्यानंतर आपल्याला काय सोल्युशन्स आहेत त्याच्यासाठी रिझॉल्व करण्यासाठी. आता दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण ट्रूनॅटबद्दलच्या जे का इतर काही अडचणी आहेत तर आपण ते पुढील लेक्चरमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.